Okay, good evening, everybody. Myself is Professor Dr. Ajendra Deshpande, and today is 3rd of April 2020. The timing is 4 p.m. and we will start our lecture regarding the third important सिद्धांत. तिसरा महत्वाचा सिद्धांत आज आपण पाहणार आहोत शल्यक्रियेचा. सगळ्यांनी लक्षात घ्या की हे कोरोना जो मिसहॅप झालेला आहे, पॅन्डेमिक जो आजार आहे, त्या निमित्ताने जे भारताच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे लॉकडाऊन केलं आहे सगळ्यांच्या फायद्यासाठी, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन डॉक्टर राजेंद्र देशपांडे हे ऑनलाईन आयुर्वेद महाविद्यालय निगडीच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. प्रस्तावना हे आवश्यक असते, कारण त्याच्यामुळे मग त्या विषयाचा अंदाज येतो आपल्याला. तर सगळ्यांचे माइक्स मुद्दामूनच मी म्यूट केलेत. जे नवीन जॉईन झाले त्यांनी सुद्धा आपापले माइक्स बंद ठेवा कृपा करून, म्हणजे आपल्याला विषय चांगल्या तऱ्हेने समजून घेता येईल. आता मी स्क्रीन शेअर करतोय. मला माहिती आहे की लेक्चर सगळे मराठीत आहेत, त्याच्यामुळे हिंदी आणि इंग्लिश स्टुडंट्सच्या मुलांनी थोडं मला एक्सक्यूज करावं, कारण मेजॉरिटी रूल्स असं म्हणतात, त्यामुळे लोकशाही आपल्याकडे. सुदैवाने का दुर्दैवाने, योगायोगाने वर्गामधली जवळजवळ 50 मुलं 60 पैकी ही मराठी समजतात, त्याच्यामुळे मग मराठी विषयाला मी प्राधान्य दिलंय. विशेषतः आयुर्वेदिक हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये सुद्धा आयुर्वेदिक विषय हा संस्कृत आणि मराठीमध्ये लिहिणं चांगलं. आणि जो काही अर्वाचीन विषय आला, समजा राईट अबाउट द युरिन फॉर्मेशन म्हणजे मॉडर्न नुसार, तर स्टेटमध्ये सगळं इंग्लिशमध्येच लिहावं, हे जास्त कम्फर्टेबल आहे. नर्वस सिस्टीम विचारलं इंग्लिशमध्ये लिहायला पाहिजे. वातदोष विचारला तर शक्यतो श्लोक आणि मराठीमध्ये लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. तर आता आपण डायरेक्ट स्क्रीन शेअर करतो आहोत. पीपीटी उघडून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तिसरा सिद्धांत हा दोष धातू मला मूलत्वम असा आहे. तर त्याच्यामध्ये प्राधान्याने रेफरन्स जो आला तो या ठिकाणी आलेला आहे. बघा, मी बोल्ड करतोय तो स्टेटमेंट मुद्दाम. त्यामुळे सुश्रुत सूत्रस्थान या ठिकाणी अध्याय 15 मध्ये दोष धातू मलक्षय वृद्धी विज्ञानी अध्याय असं त्या अध्यायाचं नावच आहे. हा काही पत्ते लक्षात ठेवा. शारीक्रियेच्या बाबतीत गमतीचा भाग असा आहे, शारीक्रिया हा खरं तर आपल्या कायचिकित्सेचा जास्त प्रधान विषय आहे. त्याच्यामुळे आपला अपेक्षा अशी असते की चरकाचार्यांनी जास्त त्याच्याबद्दलचं विवेचन केलं असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, बरेचसे मुद्दे हे सुश्रुतामध्ये सुद्धा आलेले आहेत. सुश्रुत हा सर्जन होता, पण तरीही त्यांनी क्रियेचे बरेचसे मुद्दे, सिद्धांत हे चांगले सांगितलेले आहेत. त्याच्यात हा सिद्धांत आहे. पुढे तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी आपल्या शारीरिक्रियेचं नावच काय बघा, दोष धातू मल विज्ञान. मुळात तुम्ही कुठलेही एक तरी सिद्धांत तुम्हाला परीक्षेला 100% विचारणार, हे लिहून घ्या माझ्याकडनं. आयदर लेखीला तरी विचारतील किंवा ओरलला तरी विचारतील, पण सिद्धांत नाहीच विचारला असं होणार नाही, कधीच होणार नाही. आणि हे सिद्धांत तुम्हाला फर्स्ट इयरला नाही तर निदानामध्ये, विकृती विज्ञान, पॅथॉलॉजीमध्ये आणि चिकित्सेमध्ये 100% उपयोगाचे. मुळामध्ये सिद्धांताची आपण व्याख्या पाहिली होती, तुम्हाला आठवत असेल तर, की हे रिसर्च होता, अनेक परीक्षणं केली गेली आणि एक निर्णय स्थापन केला गेला. मी ते संस्कृत मुद्दाहून बोलत नाहीये. जो निर्णय घेतला गेला त्याला सिद्धांत असं म्हणायचं. आतापर्यंत आपण लोक पुरुष साम्य सिद्धांत याच्याबद्दलचा अभ्यास केला होता किंवा चर्चा केली होती. नंतर आपण पांचभौतिक सिद्धांत खूप चांगल्या तऱ्हेने समजून घेतला, त्याच्यात फार अगदी प्रॅक्टिकल लेवल पर्यंतचा विचार केला. आता या सिद्धांतामध्ये एक वाक्य तुमचं पहिलं आलं पाहिजे की हा सिद्धांत का सांगितला असावा बाबा, का विचारला जातो. तर प्रत्येक डॉक्टरला आणि प्रत्येक पेशंटला हे माहिती असावं की माझ्या शरीरामध्ये दोष, धातू आणि मल हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. आणि मग त्याला पुढे त्यांनी उपमा दिली आहे बघा, मुळाची उपमा दिली, झाडाच्या मुळाची. त्यामुळे मुळाच्या सारखं त्याचं महत्व आहे. आता मुळाचं महत्व कसं, तर 3 शब्द लिहून ठेवायला पाहिजे वहीमध्ये. मुळाचं महत्व मी सांगतोय 3 शब्दांमध्ये. एक, झाडाच्या उत्पत्तीसाठी मुळं आवश्यक असतात. झाड जेव्हा वाढतं तेव्हा त्या मुळापासून, रूट्स पासूनच त्याला सगळं अन्न पाणी वगैरे मिळतं. त्यामुळे उत्पत्ती पहिला मुद्दा. दुसरा शब्द तुम्ही लिहिला पाहिजे वहीमध्ये, स्थिती. आणि तिसरा शब्द लिहिला पाहिजे लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे 3 शब्द पाठ करा. या सिद्धांत म्हणला दोषांवरती, धातूंवरती, मलांवरती आपल्या शरीराची निर्मिती आवश्यक आहे. निर्मिती होते त्याच्यामुळेच शरीर मरेपर्यंत टिकून राहतं. कोणामुळे? दोषांमुळे, धातूंमुळे, मलांमुळे. आणि एक दिवस आपण मरणार आहे.
नाश होणार आहे आपला. कशामुळे होणार आहे? आयदर दोषांमध्ये खराबी असेल, धातूंमध्ये खराबी असेल किंवा मलामध्ये खराबी असेल. कारण आजारच निर्माण कसा होतो हे परत परत सांगतोय मी तुम्हाला. दोष दुष्य समूर्छना जनितो व्याधीही. हे कोरून ठेवा मनामध्ये. दोष दुष्य समूर्छना जनितो व्याधी. नुसते दोष तुम्हाला मारत नाहीत, दोष धातू किंवा मलांच्या वरती हल्ला करतात आणि सगळ्या शरीराची खराबी करून टाकतात आणि मग मरतो माणूस. आता त्यामुळे नुसते दोष नाही, दोषांच्या बरोबर कोण आलं? धातू आणि मल सुद्धा आले. त्या धातू मलांना एकत्रित काय नाव आहे? एकत्रित दुष्य. धातू आणि विकृत बिघडलेले धातू आणि मल म्हणजे दुष्य. तर आता हे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस काय काय लिहावं लागेल या सिद्धांतामध्ये, त्या तिघांच्या व्याख्या लिहाव्या लागतील तुम्हाला. काय दिलंय पहिलं, की दोष म्हणजे काय आहे? की या ठिकाणी सगळ्या रचनेला आणि क्रियेला जबाबदार असे 3 घटक. अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी डिपेंड्स ऑन दोष. धातू काय आहेत? टिकवून ठेवणारे घटक. आपलं शरीर जर मेंटेन करायचं असेल, धारणा धातवा. कर्सरवर लक्ष ठेवा, कर्सर फिरतोय माझं बघा. आणि मल काय आहेत? हे टाकाऊ पदार्थ आहेत, वेस्ट प्रॉडक्ट्स, टाकाऊ पदार्थ आहेत. त्याच्या वाग्भटाने केलेल्या व्याख्या तुम्हाला माहिती आहेत. वायू पित्तम कफश्चेती, वायू पित्तम कफहा च इति. च म्हणजे आणि, हे दोष आहेत. आणि धातूंची नावं काय आहेत? रस, अश्रुत, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, धातवा. पुढे दिलंय बघा दुष्य. इथे शब्द आला बघा दुष्य. त्याच्यात ऍड केलंय मल, मूत्र आणि शकृत आणि स्वेद, अपीच, ते सुद्धा दुष्य आहे. अपी याचा अर्थ सुद्धा. अपी म्हणजे सुद्धा. हे सगळे मल सुद्धा. शकृत म्हणजे माहिती तुम्हाला, पुरीश. 3 मल आहेत, मूत्र, पुरीश आणि स्वेद. नेक्स्ट. मला असं वाटतं ही स्लाइड काही फार महत्वाची नाहीये. आपण आता सिद्धांत हा याचा पाहतो. इथे मूळ शब्द आलाय बघा, आणि मी जे मगाशी सांगितलं ते शब्द इथेच बघा. काय शब्द आहेत? संभव, स्थिती, प्रलय. कर्सर बघा, कर्सर. संभव, स्थिती, प्रलय. हे शब्द परत द्या. संभव, स्थिती आणि प्रलय. मी मगाशी उत्पत्ती म्हणलं होतं, इथे शब्द काय आहे? संभव. हे कोणी सांगितलं? हा शब्द रेफरन्स महत्वाचा आहे. डल्लन. सुश्रुताचा ग्रंथकार जो होता, टीकाकार, त्याचं नाव आहे डल्लन. त्याच्या टीकेचं नाव काय आहे? ते पुस्तकाचं निबंध संग्रह. तुम्हाला हे लिहावं लागतं परीक्षेत की हा संदर्भ कुठे आलाय? सुश्रुताच्या 15व्या अध्यायामध्ये आलाय, तेव्हा डल्लनाची टीका आहे. तर झाडाच्या मुळांवरती जसं उत्पत्ती, स्थिती, विनाश अवलंबून असतो, कर्सर पहा, कर्सर, तसं आपल्या शरीराची उत्पत्ती, स्थिती, विनाश या घटकांवर अवलंबून असतो. म्हणून त्यांनी पुढे एक वाक्य दिलंय बघा. दोष धातू मलामूलम सदा देहस्य, असं वाग्भटाने सांगितलेलं आहे सूत्रस्थानामध्ये. आता उत्पत्तीला कारण कसे आहेत? एकेका वाक्यात स्पष्ट करायचं आपण. प्रकृती आरंभकत्वे अपि दुष्टीकर्तृत्व दोषत्व. दोषाची डेंजर व्याख्या लक्षात ठेवा. खरं तर इतके चांगले घटक आहेत, आपल्या शरीरात उपयोगाचे घटक आहेत, पण बिचारांना काय म्हणतो आपण? हे दोष आहेत, हे दोष आहेत. हे चुकीचं आहे खरं तर नाव. पण काय करणार? त्यांना ग्रंथकारांना काय सांगायचं माहितीये का? हे जशी तुमची प्रकृती निर्माण करतात, वात पित्त कफ दोषीय प्रकृती, तसं त्यांच्यामध्ये सामर्थ्य काय आहे? दुष्टी. ते इतरांना बिघडवू शकतात. हा महाभयंकर त्यांचा डेंजर फॅक्टर आहे. तो लक्षात राहावा, लोकांनी ते सावध राहावं, म्हणून त्यांनी नाव दोष दिलंय. मी माझ्या पुस्तकामध्ये पुढे एक शब्द वापरलाय, एक म्हण वापरली, मराठीतली म्हण. ते कसे आहेत माहितीये का? असतील तर सूत, नाहीतर भूत. असतील तर सूत, नाहीतर भूत, ही मराठीतली म्हण. इट्स इन मराठी लँग्वेज. दे आर लाईक द गॉड when they are in physiology, and they are like demons when they are in pathology. Physiologically they are useful, पण ग्रंथकारांना सांगायचं होतं तुम्ही सावध राहा, त्यांचा नादी लागू नका, त्यांना सांभाळून घ्या, दोषांचा नेहमी काय विचार करा. म्हणून त्यांनी त्याला दोष शब्द वापरला. आता हे स्थितीला कसे कारण आहेत त्याचा एक श्लोक लक्षात ठेवायला पाहिजे मला. परत सांगतोय मी, उत्पत्तीसाठीचा हा श्लोक लिहायचा. प्रकृती आरंभकत्वे सती दृष्टीकर्तृत्व दोषत्वम. तर इथे निर्मिती सांगितली, प्रकृती निर्मिती येते. आता हा शब्द का लक्षात ठेवायचा?
बॅलन्स करायचं आहे. आपलं शरीर मेंटेन कसं होणार आहे? होमिओस्टॅसिस. इंग्लिश शब्द लिहा वहीमध्ये, होमिओस्टॅसिस. काय होमिओस्टॅसिस आहे? समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया. समदोष पाहिजे, समधातू पाहिजे, समक्रिया पाहिजे. म्हणजे काय? सम म्हणजे काय? त्यांचे गुण प्राकृत पाहिजेत, त्यांची स्थान प्राकृत पाहिजेत, त्यांची कार्य प्राकृत पाहिजेत. ते तिन्ही शब्द वहीमध्ये लिहा. कुठले प्राकृत घटक पाहिजेत? स्थान, गुण आणि कर्म. their organs, their properties and their functions, when they are normal, then you say they are samadoshaha. आता विनाशाचं कारण कसं? त्याच्यासाठीचा श्लोक पाठ करा. विनाश श्लोक पाठ करा. विकृता अविकृता देहम ग्रंथी वर्तयंती. विकृता अविकृता देहम ग्रंथी वर्तयंती. लक्षात ठेवायला सोपा आहे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. हे दोष जेव्हा विकृत असतात, तिन्ही बरं का, दोष नुसते नाही, दोष धातू मल हे जेव्हा कर्सर बघा, कर्सर विकृत असतात. विकृत म्हणजे इंग्लिशमध्ये पॅथॉलॉजी. तेव्हा ते काय करतात शरीराचं? इथे बघा कर्सर बघा, घ्नंती, आजार निर्माण करतात, घ्नंती नाश करतात, विनाशाच्या आपल्या सेल्सचा, ऑर्गन्सचा, सिस्टीमचा नाश करतात. केव्हा? वेन दे आर पॅथॉलॉजिकल. आता अविकृत शब्द इथे बघ, अविकृत जोड्या लावासारखं करा. विकृत घ्नंती असं परीक्षेत द्यायचं. विकृत घ्नंती खालच्या ओळीवर लिहायचं. अविकृत हा शब्द पुढे, इथे नीट लक्ष द्या. वर्तयंती. फिजिओलॉजिकल असतील तर काय करतील? वर्तयंती, शरीर टिकवून ठेवतील तुमचं. एवढं सोपं आहे. आता या तिघांची आपल्याला कार्य सांगावी लागतील. वाताचं कार्य सगळ्या प्रकारच्या हालचाली, कर्सर बघा, सगळ्या प्रकारच्या हालचाली, वातात सगळे प्रकारचे वात. पित्त काय करतं? सगळे मेटाबॉलिक प्रोसेस, पचन, व्यापार. एक एक शब्द लक्षात ठेवायचा परीक्षेच्या वेळेस. कफ काय करणार आहे? कफ संयोग, पोषण आणि वृद्धी. या सगळ्या गोष्टींच्या मुळे ते मुळासारखं पोषण करणार शरीराचं. लक्षात ठेवा. शरीर मेंटेन कशामुळे होणार आहे? या सगळ्या कार्य व्यवस्थित असतील तर. आणि मग इथे हा पण श्लोक लिहायचा वाग्भटाचा. धातूंची कार्य, धातूंची श्रेष्ठ कार्य लिहायची. प्रीणनम, जीवनम, माहिती तुम्हाला. लेपहा, स्नेहो, धारण पुरणे, गर्भोत्पादश धातूना श्रेष्ठम, कर्म आणि क्रमात अनुक्रमे. रसाचं कार्य प्रीणन, रक्ताचं जीवन, मांसाचं लेपन, मेदाचं स्नेहन, अस्थीचं धारण, मज्जेचं पुरण, शुक्राचं गर्भोत्पादन. सोपं लक्षात ठेवायला. आता मलाची कार्य ती पण लिहिली पाहिजे तुम्ही परीक्षेला. या सिद्धांतामध्ये हा सिद्धांत शिकवतोय मी तुम्हाला. एलईक्यू कसा लिहायचा त्याचं सांगतो. एलईक्यू हे सगळं लिहावं लागणार आहे. आता बघा, पुरुषाचं कार्य अवष्टंभन, मेंटेन. अवष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन नाही, असं सांगा ओरलला. अवष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन नाही. पुरुषामुळे आपल्या अग्नीचं रक्षण होतं. पुरुष चांगला असेल म्हणजे शरीरातली चयापचय चांगलं चालू आहे, मेटाबॉलिझम चांगला चालू, त्याला अवष्टंभ म्हणायचं. मूत्रस्य क्लेद वाहनम. क्लेद या शब्दाचे दोन अर्थ. क्लेद म्हणजे ओलावा. क्लेद इज इक्वल टू ओलावा. काही काही शब्द लिहा वहीमध्ये, होणार नाही त्याशिवाय. आणि क्लेद म्हणजे धातूंचं जेव्हा चयापचय, मेटाबॉलिझम चालू असतो तेव्हा निर्माण होणारा सूक्ष्म क्लेद, सूक्ष्म मल, आय एम सॉरी, धातूंच्या पचनाच्या वेळेला, धातूंच्या निर्मितीच्या वेळेला निर्माण होणारा सूक्ष्म मल म्हणजे सुद्धा क्लेद. एक साधं उदाहरण देतो, मॉडर्नचं देतो, म्हणजे तुम्हाला पटकन पटेल. प्रोटीनचं मेटाबॉलिझम झालं कम्प्लीट, प्रोटीन, मग फायनल प्रोडक्ट अमायनो ऍसिड वगैरे सगळे ब्रेक होतात, बरोबर आहे ना. मग काय तयार होतं माहिती तुम्हाला? युरिया. हा जो युरिया शब्द आहे, UREA, तो कोणा वाटे बाहेर पडतो? युरिन वाटे बाहेर पडतो. आयुर्वेदाने युरियाला क्लेद मानलंय. लक्षात ठेवा, क्लेद.
पण असे फक्त तेवढंच नाही, जे जे काही वेस्ट आहे, म्हणजे उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम पूर्ण झाला आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाला आणि पाणी तयार झालं H2O, तर ते H2O हे सुद्धा मूत्रातूनच बाहेर येणार आहे, क्लेद वाहनं. आणि स्वेदाची, हे दोन्ही शब्द क्लेद क्लेद आहेत, पण इथे अर्थ ओलावा असा आहे. स्वेदस्य क्लेद विधृती. विधृती म्हणजे धारण करणे, ओलावा, उदक धातू मेंटेन करायचंय तुम्हाला, पाणी मेंटेन करायचंय, ते काम स्वेदाचं आहे. इंग्लिश शब्द लिहा म्हणजे पटकन लक्षात येईल परीक्षेला. स्वेदाचं काम सोपं सांगू का तुम्हाला? वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स म्हणजे क्लेद विधृती. बऱ्याचशा मुलांना सांगता येत नाही त्यातला फरक. हा शब्द इथे काय सांगितला मी तुम्हाला? धातूंच्या पचनाच्या वेळेला तयार होणारा सूक्ष्म मल. हा शब्द कशाच्या अर्थाने आलेला आहे? वेस्ट प्रॉडक्ट. आणि हा शब्द कशाच्या अर्थाने आलेला आहे? वॉटर, उदक धातू, ओलावा. आणि विधृती म्हणजे वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. ओके, नेक्स्ट. आता इथे बघा काय दिलंय, सिद्धांताचं व्यावहारिक महत्व. म्हणजे माणूस जेव्हा आजारी कसा पडतो त्याचं इथे वर्णन केले बघा. विकारो धातु वैषम्यम साम्यम प्रकृती. आता आपण उत्पत्ती बघितली, मग स्थिती पण बघितली, आता आपण हे काय बघतोय? विनाश. विकारो धातु वैषम्य. विकार म्हणजे आजार, पण कसं आहे? तर धातूंमध्ये इम्बॅलन्स, लॉस ऑफ होमिओस्टॅसिस. आणि हा शब्द धातूचा जो आहे, या धातू शब्दामध्ये दोष सुद्धा अंतर्भूत आहेत, लक्षात ठेवा. प्राकृत दोष, प्राकृत धातू आणि प्राकृत मल. नीट ऐका, तिघांनाही धातू असं म्हणता येतं. प्राकृत दोष, प्राकृत धातू, प्राकृत मल या सगळ्यांना धातू म्हणता येतं या श्लोकामध्ये. विकारो धातु वैषम्यम म्हणजे काय? विकारो दोष वैषम्यम, विकारो धातु वैषम्यम, विकारो मल वैषम्यम. आजारपण म्हणजे इम्बॅलन्स आणि साम्य होमिओस्टॅसिस म्हणजे प्रकृती. पण या ठिकाणी प्रकृतीचा अर्थ विजया मॅडमनी शिकवलेली नाही. या ठिकाणी प्रकृतीचा अर्थ हेल्दी कंडिशन. लिहून ठेवा, फार महत्वाचं आहे. साम्यम प्रकृती उच्चते म्हणजे काय? साम्यम आरोग्य उच्चते. साम्यम आरोग्य उच्चते, लक्षात ठेवा. प्रकृती उच्चते म्हणजे ती प्रकृती नव्हे, आरोग्य हेल्दी कंडिशन. तेच वेगळ्या भाषेत वाग्भटांनी दिले बघा. तेच तो श्लोक आहे. रोगस्तु दोष वैषम्यम आणि दोष साम्यम अरोगता. अरोगता म्हणजे हेल्दी कंडिशन. ओके, नेक्स्ट. प्रत्येक व्यक्ती ही शरीर आणि मन या संयुक्त स्वरूपात विचारात घेतली पाहिजे. आपला आयुर्वेदाचा अप्रोच हा नेहमी कसा असतो? होलिस्टिक अप्रोच. हा शब्द बघा, होलिस्टिक अप्रोच, सायकोसोमॅटिक अप्रोच. म्हणून आता कसं असतं, याच्यात जरी दोन शब्द असले तरी मनाचा जे परीक्षण आहे त्याचा अभ्यास हा थोडा कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे चरकाचार्यांनी सोप्या शब्दात आधी स्थूल घटकांचं महत्व सांगून टाकलं. नाही तर त्यांना मन ऍड करता आलं असतं. पण जेव्हा हे घटक लक्षात घेतो तेव्हा आपोआपच मनुष्य देहाचा विचार आहे, टेकन इन टू ग्रँटेड म्हणतो ना आपण, गृहीत धरलंय ते, मन गृहीत धरलं ते. त्यामुळे ग्लॉसली त्यांनी आधी काय सांगितलं तुम्हाला? शरीरातल्या या महत्वाच्या घटकांचा आधी अभ्यास करा, कारण हेच तुमचे घटक मनाला सुद्धा खराब करणार आहेत. हेच घटक मनाला सुद्धा खराब करणार. म्हणून त्यांनी डायरेक्ट उल्लेख फक्त दोष धातू मलाचा केला. आता या तिघांचं वेगळेपण या टेबलमध्ये सांगितलंय मी. तिघांच्या कार्यांमध्ये वेगळेपण काय आहे? धातू म्हणजे काय आहेत की हे घटक असे आहेत की जर समजा माणूस हेल्दी असेल तर ते टप्प्याटप्प्याने वाढत जातात. लहानपणापासून बोलतोय. आणि ते नंतर एक विशिष्ट लिमिट म्हणजे ऍडोलिसन्स आलं तुमचं की एव्हरीथिंग इज फायनल, कम्प्लिटेड प्रॉडक्ट. ह्युमन बिंग हा कम्प्लीट झाला. पण ते शरीरातले घटक हे मरेपर्यंत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे कायम त्यांच्या ठिकाणी स्थित असतात. परमनंटली फिक्स्ड इन देअर पोझिशन. परमनंटली फिक्स इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी, इन देअर रिस्पेक्टिव्ह पोझिशन्स. मज्जेने कुठं असावं? ब्रेन मध्ये असावं. रसरक्ताने काय करावं? सगळ्या शरीरभर फिरावं.
मांसाने कुठे असावं? त्वचेच्या खाली असावं. हा, फक्त याच्यात अपवाद दिला हवा, इथे अपवाद दिलाय. एक्सेप्ट सीमेन इजॅक्युलेशन. शुक्राचं तात्कालिक बाहेर जाणं आवश्यक असतं शरीर मेंटेन करण्यासाठी. तो अपवाद जर असतो, पण बाकीच्या शुक्राचा सुद्धा घटक शरीरातच असतो. काय तो काय असं दिवस रात्र बाहेर जात नाही, टेम्पररी पर्पज आहे. आता मल हे कसे, उलट मल शरीरात फार काळ नाही ठेवायचं, त्यांना आउट आउट आउट. तुम्ही आमचं रक्षण केलं, काम केलं, क्लेद वहन केलं, चला बाहेर. विशिष्ट पाणी मेंटेन केलं, स्वेद यायला पाहिजे, चला. म्हणजे मलांना जास्ती करून काय सांगितलंय, विशिष्ट वेळेनंतर विशिष्ट प्रमाणानंतर दे शुड टेकन आउट. मला हे बाहेर जाणारे घटक आहेत. बघा नीट काय बोलतोय. धातू हे त्यांच्या त्यांच्या जागी स्थिर राहणारे घटक आहेत. आणि आता तिसरा दोषांचा प्रकार काय आहे बघा. दोष असे आहेत की ते एका विशिष्ट जागी असतात, पण गरजेनुसार ते पोर केले जातात. म्हणजे मी जोपर्यंत आता लेक्चर चालू केलं नाही 4 पर्यंत, तोपर्यंत माझा बोधक कफ कुठे होता हो? बघा ना, विचार करून बघा. माझा बोधक कफ होता आतमध्ये, पण तो सलायवरी ग्लँड्स मध्ये होता. एम आय राईट? पण म्हणून तो धातू झाला का तिथे? कायमचा थांबला का तिथे? नाही नाही. तो आला 5 वाजेपर्यंत, 5ला अदृश्य, बोधक कफ गेला परत जागच्या जागी. म्हणजे दोषांचे घटक कसे आहेत? टेम्पररी दे कम इन टू द गोष्ट and after doing their function back to their pavilion, back to their शाखा, back to their positions. मला वाटतं तिन्हीचा फरक कळलाय तुम्हाला. धातू हे त्यांच्या त्यांच्या प्रमाणात त्यांच्या त्यांच्या जागी परमनंटली स्टोअर्ड आहे, एक्सेप्ट शुक्र फॉर सिमेंट. मल आर एक्सपेक्टेड टू गो आउट and dosh are in between. They are in the shakha, but they are cold, they are activated for some time. ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. आता हा एक वेगळा टॉपिक आहे ऍक्च्युली. दोष धातू उपधातू मला व्युत्पत्ती हा सिलेबस मधला मुद्दा आहे. खरं तर तुमचा सिद्धांत संपलेला ऑलरेडी. हा, पण तरी सुद्धा जर ऍडिशनल माहिती तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही निरुक्ती लिहू शकता. ऋषीयंती दोषा, धारणात धातवा आणि मलिनीकरणात मला. दिस इज कॉल्ड निरुक्ती. ते शब्द तयार कसे झाले, आयुर्वेदामध्ये फार स्पेशालिटी आहे. त्या व्युत्पत्तीतूनच तुम्हाला अर्थ त्याचा कळून येतो. व्युत्पत्तीमधून कार्य समजते असं वाक्य लिहा परीक्षेला. व्युत्पत्तीमधून कार्य समजते. संख्याजन्य सामान्य परिचय, म्हणजे संख्या विचारले, सामान्य परिचय, त्याचं क्वांटिफिकेशन करा. दोष ऑफकोर्स यू नो, 3 दोष आहेत, सप्त धातू आहेत आणि 3 मल आहेत. आता या ठिकाणी उपधातूंचा पण एक उल्लेख केलेला आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा शब्द आता वी मध्ये लिहा, तो म्हणजे गती विवर्जित्व. हा शब्द पाठ करा. उपधातू म्हणजे गती विवर्जित्व. 3दा सांगणार आहे. उपधातू म्हणजे गती नाही. मराठी मुलं, गती नाही. कोणी सांगितलं हे? चक्रपाणी. लिहून ठेवा, चक्रपाणीने सांगितलं. आता नीट ऐका. गती नाही म्हणजे काय? गती नाही काय? तर धातूंची निर्मिती होत असताना एक सायकल, चेन दिली आहे आपल्या आयुर्वेदामध्ये. रसात रक्तम ततो मांसम मांसा मेद. रसापासून रक्ताचे पोषक अंश होतात, रक्तामधून मांसाचे पोषक अंश होतात, मांसापासून मेदाचे पोषक अंश मिळतात, मेदापासून. ही जी चेन आहे ना, तशी चेन उपधातूंमध्ये नाही. स्तन्यामध्ये रजाचे काही पोषक अंश असतात, रजामध्ये शिराचे असतात, असं नाही. धातूंची जी चेन आहे उत्पत्तीच्या वेळची, तशी चेन उपधातूंमध्ये नाही. म्हणून त्याला काय शब्द वापरला? गती विवर्जित्व. हा शब्द नीट पाठ करा. या काही कन्सेप्ट खूप क्लिअर पाहिजेत. ओरलला विचारतात, धातू आणि उपधातू मधला एका शब्दात फरक सांग. एका शब्दातला फरक, धातू आणि उपधातू. हा व्हिडिओचा फायदा मी तुमच्यासमोर असा ठासून सांगू शकतो. धातू आणि उपधातू मधला महत्वाचा फरक, गती विवर्जित्व. आता छान टेबल आहे, मस्त लक्षात ठेवा. दिस इज मस्ट टू नो आहे. लास्ट इयर पर्यंत, प्रॅक्टिस पर्यंत. रसाचे उपधातू आहे स्तन्य आणि रज, ब्रेस्ट मिल्क अँड मेन्स्ट्रुअल सायकल, मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. आणि मल आहे कफ. रक्ताचे उपधातू सिरा, व्हेसल्स अँड टेंडॉन्स, कंडरा. आणि मल आहे पित्त.
मांसाचे उपधातू आहेत वसा आणि त्वचा. वसा म्हणजे आपण जेव्हा मटण शिजवतो त्याच्यावरती येणारं तेल, तवंग, त्याला वसा म्हणा. त्वचा म्हणजे स्किन. आणि मल आहे ख. ख या शब्दाचा अर्थ पोकळी. म्हणजे माझ्या, हे बघा इथे लक्ष द्यायचं, डोळ्यातली घाण, कानातली घाण, नाकातली घाण, याला म्हणायचं ख मल. मुद्दाम ऍक्शन करून दाखवली, ख मल. नाकातली, कानातली, डोळ्यातली घाण, ख मल. मेदाचे उपधातू संधी आणि स्नायू, आणि मल आहे स्वेद. अस्थिधातूमध्ये उपधातू दंत, आणि मल आहे नख, केश आणि लोम. मज्जेमध्ये उपधातू सांगितलेला नाहीये, आणि मल आहे त्वचेमधला तेलकटपणा, डोळ्यांमधला तेलकटपणा, संडासमधला तेलकटपणा, स्नेह, स्निग्ध द्रव्य. शुक्राचा मल आहे ओज. तुम्ही विचारलं सर प्रॅक्टिस मध्ये कसं काय टेबल उपयोगी आहे? व्हेरी सिंपल. या कोणत्याही उपधातूमध्ये प्रॉब्लेम आला, या धातूंना ट्रीट करा. धातूंना ट्रीट करा. मलामध्ये काही प्रॉब्लेम आले, धातूंचा विचार करा, धातूंना ट्रीटमेंट द्या, धातूंवरती औषधं द्या. हे त्याचं महत्व आहे या टेबलचं. हे आता फक्त चित्ररूपात दाखवलेलं आहे. इथे तुम्हाला दिसतंय हे सगळं फॅट कुठे कुठे स्टोअर केलेलं असतं. सबक्युटेनियस फॅट आहे, व्हिसेरल फॅट आहे, पेरिटोनियल फॅट आहे. मांस धातूचे उपधातू त्वचेचं चित्र काढता येईल, पण एलेक्यू आला तर मात्र. ओके. हे तिघांची तुलना केली आहे. दूषणात दोषा, धारणात धात्वा, मलिनीकरणात मलहा. संख्या 3, 7 आणि मल 3 आहेत. दोषांमध्ये व्याधी कर्तृत्व आहे, यांच्यामध्ये स्वतंत्र नाहीये. हे हल्ला नाही करू शकत, दोष फक्त हल्ला करतात. दोषांचे प्रकार शारीर आणि मानस. धातूंमध्ये धातू आणि उपधातू, आणि इथे आहार मल आणि धातू मल. स्वअग्नी दोषांचा नाही, धातूंचा आहे, आणि मलांचा नाही. अन्योन्यतांतरण म्हणजे पुढे पुढे जाण्याची प्रक्रिया. दोषांमध्ये वातापासून पित्त, पित्तापासून कफ असं नाही, धातूंमध्ये आहे, उपधातूंमध्ये नाहीये ना, आणि मलांमध्ये सुद्धा तशी प्रक्रिया नाही आहे. थोडक्यात सारांश परीक्षेला काय लिहायचं? कन्क्लुजन: दोष, धातू, मल हे शरीराचे आधार आहेत, आणि प्राकृत आणि विकृत स्थितीचं ज्ञान हे त्यांच्या लक्षणावरून आपल्याला होतं. म्हणून हा सिद्धांत महत्वाचा आहे, असं परीक्षेला शेवटचं वाक्य लिहून टाकायचं. हाही सिद्धांत सुरुवात करतो, पूर्ण होईल असं अजिबात नाही. एक 7-8 मिनिटं आपल्याकडे आहेत अजून. सामान्य विशेष सिद्धांत, व्हेरी व्हेरी, मी तर म्हणेन की सगळ्या सिद्धांतामध्ये महत्वाचा कुठला लास्ट इयर पर्यंत, हा सिद्धांत सामान्य विशेष सिद्धांत. चरक सूत्रस्थानातला कृपा करून श्लोक पाठ करा, 100% पाठ करा. घरी जाऊन 15 वेळा म्हणा. सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारणम रास हेतु विशिष्यश्च प्रवृत्तीर उभयस्य तू. आज फक्त अर्थ सांगतो. सामान्य याचा अर्थ सारखेपणा, इथे खाली दिसते बघा, कर्सर बघा, सारखेपणा. आणि विशेष म्हणजे विरोधी, हे पाठ करा. इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सिमिलर आणि डिससिमिलर, सिमिलर, डिससिमिलर. अजून एक शब्द आहे ॲगोनिस्ट आणि अँटॅगोनिस्ट. ॲगोनिस्ट आणि अँटॅगोनिस्ट. इथे विशेष मध्ये काही मुलांचा गोंधळ होतो बरं का. मुलं अर्थ काय सांगतात माहितीये? विशेष म्हणजे म्हणे स्पेशल, विशेष म्हणजे स्पेशल. चूक आहे. आपण जाता येतं नाही काय त्यांना विचारत, काय कसं काय विशेष आज, नवर विशेष. व्हॉट्सअपचं मराठी भाषांतर आहे. काय विशेष? तो विशेष इथे नाहीये, ते विशेष शब्द इथे नाही. याला आयुर्वेदाची परिभाषा म्हणतात. परीक्षेला हे लिहा, तुम्हाला चांगले मार्क पडतील, की बोली भाषेतले शब्द आणि आयुर्वेदातले शब्द यांचा अर्थ वेगळा आहे. colloquial language is different than scientific language. मग विशेष हा शब्द कसा आहे? सायंटिफिक आहे, आयुर्वेदाची टर्मिनॉलॉजी आहे, आणि त्या विशिष्ट अर्थ काय दिलाय? अपोजिट, विरोधी. ओके. एक उदाहरण दिलंय, साखर आणि गुळ. दोघांचाही गोडपणा या अर्थाने ते दोघं कसे आहेत? सामान्य आहेत. परंतु तेच हिरवी मिरची, तिखट, हे गोडपणा कमी करणार आहे, म्हणून त्या गोडाच्या विरुद्ध कुठला गुण आहे? तर तिखट. बोली भाषेतली मुद्दाम उदाहरणं घेतली, ते ग्रंथातलं दिलंय पुढे सगळं मी. पण आज घरी जाताना लक्षात ठेवा, आपलं लेक्चर संपलं की लक्षात ठेवा की सरांनी छान उदाहरणं दिली होती,
साखर आणि गुळ सामान्य, साखर आणि तिखट विशेष. विशेष म्हणजे विरोधी, विशेष म्हणजे विरोधी, हे विसरू नका. याचा फायदा प्रॅक्टिस मध्ये काय 200च्या पलीकडे 1000 पट असेल ना. सगळी प्रॅक्टिस याच्यावरती अवलंबून आहे मित्रांनो. ज्या मुलाचा सामान्य विषय सिद्धांत चांगला, त्याची प्रॅक्टिस चांगली. हे लिहून ठेवा माझ्याकडे. कारण का दोन्ही म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण पण करता येतं आणि आतुरस्य व्याधी परिमोक्ष हाही करता येतो. दोन्हीला उपयोगी आहे. आपला सगळा जो प्रकृतीचा सल्ला आहे ना, तो सगळा याच्यावर आधारलेला आहे. प्रकृतीचा सल्ला सामान्य विशेषाच्या आधारे देतो, असं लिहून टाका परीक्षेत. एक उदाहरण दिलंय बघा इथे. काय दिलंय? वात प्रकृती जर असेल, प्रधान वात प्रकृती असेल तर वृक्षगुणाचं अधिक्य. हा कोरडेपणा मला कमी करायचा आहे, संबंध स्किन अशी फाटलेली आहे, ती कोल्ड क्रीम्स लावतो मी सारखे ओठाला, तळपायाच्या याला भेगा पडतात, हाताला भेगा पडतात. सिंपल सल्ला तुम्ही देऊ शकता. काय करायचंय? नियमितपणाने तेल मालिश करा. आता पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे, हे काय झालं? हे सामान्य आहे, म्हणजे वृक्षगुणाच्या विरोधी. म्हणजे हा तेल मालिश ही विशेष गोष्ट झाली. तेल मालिश ही विशेष गोष्ट, विशेष म्हणजे विरोधी आहे, लक्षात ठेवा. तसं पित्त प्रकृतीच्या विरोधी समान काय झालं? तर तिखट आणि चमचमीत हे सामान्य आहे, कारण त्यांनी पित्ताचा प्रकोप होणार आहे. पित्ताचा हा सामान्याचं उदाहरण दिलंय मी. हे मगाचं होतं ते विशेषाचं आहे. आपल्याला समजलं पाहिजे कुठे आता आपण विशेष बोलतोय, ते कुठलं विशेषाचं उदाहरण आहे आणि कुठलं सामान्याचं उदाहरण आहे. कफ प्रकृती आणि व्यायाम काय म्हणालो तुम्ही? विशेषाचं उदाहरण आहे. कारण कफ प्रकृतीमध्ये गुरुगुण आहे आणि मला गुरुगुण कमी करायचा आहे. मग गुरुगुणाला विशेष काय झालं? व्यायाम. एक शेवटचं वाक्य वहीमध्ये नीट लिहा. हे जे सामान्य आणि विशेष शब्द आहेत ना, त्याचे 3 प्रकार पडतात. पुढे येतील एखाद्या वेळेस. 3 प्रकार लिहून ठेवा. द्रव्य, गुण आणि कर्म. द्रव्य सामान्य, एकाखाली एक लिहा. द्रव्य सामान्य, गुण सामान्य आणि कर्म सामान्य. द्रव्य सामान्य, गुण सामान्य, कर्म सामान्य. तसं दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या कॉलमला लिहा. द्रव्य विशेष, गुण विशेष आणि कर्म विशेष. याच्या आधारे आपल्याला प्रॅक्टिस करायची. आयदर यू कॅन यूज द्रव्य, आयदर यू कॅन यूज द प्रॉपर्टीज, ऑर यू कॅन यूज द ऍक्टिव्हिटी. कर्म म्हणजे ऍक्टिव्हिटी. शेवटचं कोरोनाचंच उदाहरण घेऊन आपण विषय संपूया. आता कोरोनाचा पेशंट तुमच्याकडे आला तर त्याला सामान्य काय असणार आहे? त्याला सामान्य, त्यांनी ऑलरेडी एक आम तयार केला आहे. कोरोना आतमध्ये गेला, त्यांनी विष तयार केले, विष घशापासून. म्हणून अनेक डॉक्टर सांगतात बघा, तज्ञ मॉडर्नचे सुद्धा, 3दा गुळण्या करा म्हणाले. 3दा गुळण्या करा. गरम पाण्यात मीठ टाका, हळद टाका आणि 3दा गुळण्या करा प्रत्येकाने, तुम्ही सुद्धा. का म्हणे? तर ते हे इथे चिकटलेलं असतील ते, कारण हा व्हायरस म्हणजे प्रोटीन आहे. प्रोटीन ती जे आम आहे ते निघून जाईल म्हणे, पुढे पुढे जाईल, डायजेस्टिव्ह मधनं बाहेर पडेल. मग ते गरम पाण्याच्या गुळण्या, गरम पाण्याच्या गुळण्या या कोरोनाच्या विषाशी, कोरोनाच्या आमाशी काय आहे? सामान्य का विशेष आहे? विशेष आहे, विरोधी आहे, विरोधी गुणधर्माचं आहे. पण कोरोनाचं विष माझ्या शरीरात चाललंय आणि मी आईस्क्रीम खातोय आता. काय झालं होते? आम वाढेल ना, अजून चिकटून बसेल नाही तिथे. म्हणून आईस्क्रीम खाणं हे कोरोनाला काय झालं? सामान्य म्हणजे प्रकोपक झालं ते. आणि गरम पाण्याने गुळण्या करणं हे विरोधी आहे. एवढं उदाहरण लक्षात ठेवा. ओके. तर मी आता आपलं शेअरिंग थांबवतोय आणि एक दोघांनी मला कसं कळलं कसं नाही या संदर्भात जरा सांगावं, कारण 2 ते 3 मिनिटं आपल्या हातात आहे. आय विल अनम्यूट ऑल. सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. आर यू गेटिंग? सगळं व्यवस्थित चाललंय? हो सर. समजतंय प्रत्येकाला? हो सर. फायदा होणार आहे? फायदा होणार आहे? हो हो. ओके. सो अनफॉर्च्युनेटली उद्या आणि परवा, शनिवार आणि रविवारी आपल्याला हे लेक्चर घ्यायचं नाही आहे. पुन्हा आपलं लेक्चर जे चालू होईल ते परत सोमवारी चालू होईल. आणि सोमवारी सुद्धा साधारणतः बहुतेक हाच विषय मला कंटिन्यू करावा लागेल, कारण दीज आर व्हेरी बेसिक अँड फंडामेंटल टॉपिक्स दॅट जरी ते शोभेने शिकवलेलं असलं, जरी श्वेता मोरे मॅडमने शिकवलेलं असलं, तरी रिव्हिजन झालेली वाईट नाहीये आणि प्रत्येकाच्या सांगण्यामध्ये थोडा थोडा फरक असतो.
प्रत्येकाची उदाहरण देण्याची समजून घेण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे ती समजून घ्या. आणि शिवाय तुम्हाला काही जर तुमचे स्वतःचे काही टॉपिक्स पाहिजे असतील तर त्याची मला व्हॉट्सअपवरती लिस्ट पाठवत चला. जसं जसं माझ्या इच्छेनुसार मी ते टॉपिक्स तुमचे कव्हर करेन. ओके, सो टिल देन थँक यू व्हेरी मच. टेक गुड केअर ऑफ युअर सेल्फ. थँक यू व्हेरी मच. थँक्यू सर. Thank you, sir.